कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निराकार हे विधान आवडे निराकार हे विधान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर हो बार पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे मेघे माझी वाचा तुटे महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी हे माझे वाचा तुटी महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव पायी संताची भाव पायी संताची भाव विश्रांतीचा ठाव पायी संतांचे भाव पायी संतांचे भाव पायी संतांचे भाव निघे माझी वाचा तुटे महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी हे माझी वाचा तुझी महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी म्हणे जाती संताची जपे
पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्य
पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महाला भुपकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव नेघे माझी वाचा तुटे महाला भुपकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची जपे नेघे माझी वाचा तुटे महाला भुपकासाठी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन उसरे चरणा उसरे चरणा उसरे चरणा कृपा गाणे कथेचा विस्तार कृपा गाणे कथेचा विस्तार गाणे कथेचा विस्तार कृपा गाणे कथेचा विस्तार बाबा सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषण मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदिसञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठ्ठल पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महाला भुपकासाठी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवकीर्ता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा 4 चरणाचा साधूची साधना केल्यानंतर संतांचं चिंतन केल्यानंतर आपल्या जीवनात काय लाभ होतो, आपण काय व्हावं आणि त्याच्यासाठी आपण काय करावं असा साध्य साधनाचा विचार मांडणारा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात श्री आद्य गुरु शंकराचार्य महाराजांची जयंती, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचं हे वर्ष, हनुमान मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनाचा औचित्य साधून चालू असणारा या खडक वझर नगरीत चालू असणारा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात याही वर्षी आरंभ झालेला आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. इथं आल्यानंतरच समाधान वाटावं, कारण हे समाधानाचं गाव आहे. दुसरं महत्त्वाचं आहे, हे गाव नुसतं समाधानाचं नाही, पगाराचं आहे. पगार ह्या गावात काय पगार आहे. पगाराचं गाव म्हणल्यावर प्रसन्नतेचंच गाव राहते. विठ्ठल महिनाभर जरी नाही आपण काम केलं तर शेवटी पगार. सगळ्यांना अपेक्षा असते कशाची? पगाराची. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गोड अशा प्रकारचं आयोजन आमच्या हरिभक्तीपणा आदरणीय समाधानजी महाराज असतील, आदरणीय खऱ्या अर्थानं अशोकरावजी असतील, गोड गंधर्वासारखी गायक मंडळी आमच्या हरिभक्तीपणा आदरणीय प्रकाश महाराज कातकडे, आदरणीय सदानंद महाराज कडुळे आहेत, आदरणीय अक्षय महाराज वाघ आहे. इंद्र कसा मृदंग वाजवत असेल याचा प्रत्यय येण्यासाठी आपल्यासमोर असणारे हरिभक्तीपणा आदरणीय आमचे विकास महाराज बेलुकर आहेत. गोड अशा प्रकारचं आयोजन. सर्वच आमचे गंधर्वासारखी गायक, इंद्रासारखी वादक मंडळी माझ्यासोबत आलेले आमचे साळुंखे श्री हरी महाराज असतील, त्याचबरोबर जयमिनी महाराज आहेत. तिकडे असणारे आमचे निळोबा महाराज, वैभव महाराज, एक ते काय गुण अपार हे आलं की लक्षात. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कुलकर्णी महाराज आहेत, श्रीराम महाराज, संजय महाराज, मधुकर महाराज,
संजय नाना महाराज, नारायण महाराज, मला वाटते नावं वाचले तरी 2 तास जातील. इतकी मंडळी आहे. सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रगट करतो. गावात आल्यानंतरच गावाचा परमार्थ काय ते कळतो. देवा हे सगळे टाळकरी गावातले, हा आनंद वाटला. अविचाराचा झंझावात सर्वत्र सुटला. नाना अलीकडे अविचाराचा झंझावात आहे. त्यात विचाराचा दीप चित्तात तेवत ठेवणं इतकं सोपं नाही. ही ध्येय प्रेरित तरुण मंडळी सापडत नाही. देवा सापडत नाही. हे सोपं नाही. हे सोपं नाही. म्हणून सावरकरांना म्हणावं लागलं, उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाह दे, वादळाची दे गती पण भान ध्येयाची असू दे. अलग लक्षात. ध्येय वेडी ध्येय प्रेरित तरुण सापडत नाही. आज हे तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात इकडं पाहिल्यानंतर समाधान वाटलं, आणि त्याच्यापेक्षा मला इकडं पाहिल्यावर अधिक समाधान वाटलं. हे उद्याचं भविष्य आहे. उद्याचं भविष्य आहे. गावातला परमार्थ काय, इथं आल्यानंतर समाधान वाटलं. मी आधीच सांगितलं, हे 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 उद्याचं भविष्य. या कोगळ्या काळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. ज्ञानोबा कसे असतील, निवृत्तीनाथ महाराज कसे असतील, हे महात्मे कसे असतील. ज्ञानोबाराचं आपल्याला पाहायचं झालं तर ज्ञानोबाराचं ते रूप पाहायचं झालं तर पहा नाही, निरागस चेहरे हे किती नटले गोड अशा प्रकारचं त्यांचा ते साज, आणि त्यातल्या त्यात हनुमंतराय पाहिल्यावर तर अधिकच समाधान झालं. अलग लक्षात. वासुदेवात पाहिजे झालं तर हनुमंतराय, आमचं भाग्य कुठे आहे आमच्या कथेत हनुमंतराय यावं. पण हे का होईनात बाबा, हनुमंतराय आले म्हणून असे हनुमंतराय. अतिशय प्रसन्न वातावरण आहे. तसं मी एक कीर्तन करून आलो, त्याच्यामुळे मी थकलेला होतो. इथं आल्यावर हे वातावरण पाहिलं का सहज वातावरणच अभिप्रायाते प्रसवे ज्ञानोबारे म्हणतात. तशा प्रकारचे हे वातावरण पाहूनच समाधान वाटलं. समाधान वाटलं. विशेषतः आमच्या आदरणीय खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर वारकरी शिक्षण संस्थेचं एक विशेष स्वरूपाचं रत्न समाधान महाराज पगार हे या गावातले आहेत. हे अधिक समाधान वाटलं. मला वाटलं महाराज तिकडे राहतात तेच गाव आहे का. इथं आल्यावर कळलं का महाराजांचं गाव हे आहे. समाधान वाटलं. महाराजांचे दोन्ही गोष्टी विशेष आहे. काहीचा प्रभाव असतो आणि काहीचा स्वभाव असतो. यांचा स्वभाव आहे आणि प्रभाव आहे. स्वभाव आणि प्रभावाचं एकत्रीकरण काहीच ठिकाणी पाहायला सापडते, ते आमच्या समाधान महाराजात पाहायला सापडते. गोड अशा प्रकारचं गाव आहे. सगळीच तरुण मंडळी एक एकाते, ही सगळी बसलेली मंडळी, उभी असणारी मंडळी, समाधान देणारी मंडळी आहेत. सगळ्यांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रकट करतो. आपला वेळ मर्यादित आहे. मी ताकापुरतच रामायण करणार आहे. लवकर पुढेही बहुत जाणे आहे याचं भान ठेवून मी उरक्त घेणार आहे. चिंता करू नका. पण मी काही अभंग ठेवून सोप्या थोडक्यात आणि सोपं जेवढं आणलं तेवढंच सांगणार. जास्त काय पाल्हाळ लावणार नाही आणि तुम्हालाही बोर करणार नाही. वरचंही काही येणार नाही. चिंता करू नका. मी त्याला सांगितलं कीर्तन होईपर्यंत इकडे यायचं नाही. अलग लक्षात. तिथं आलो ते मागच आलं होतं, पण त्याला तिथून वापस केलं. विठ्ठल एवढा काय आपला प्रभाव नाही, पण ते सहज गेलं. काही चिंता करू नका. अतिशय गोड संतांची साधना आहे. देवाचं प्रासाद पाहिलं समाधान वाटलं. हनुमंतरायाचं मंदिर पाहिलं समाधान वाटलं. देवा साधूची साधना आपल्या जीवनात का केली पाहिजे. हा संप्रदाय जशी देवाची साधना करतो त्याहीपेक्षा संतांची साधना करणारा हा संप्रदाय. मला वाटते देवाच्या साधनेपेक्षा सुद्धा संतांची साधना करणारा विशेष संप्रदाय हा. या संप्रदाय देवाची त्याच्यापेक्षा साधूची साधना करतो. थोडं माफी मागून बोलतो. या संप्रदायाचं दैवतच संताचा उपासक आहे. या संप्रदायाचं दैवतच संतांची साधना करणार आहे. उदाहरण सांगू तुम्हाला. सत्य घटना आहे. पंढरपूरचा प्रसंग आहे. प्रल्हाद काका बडवे पांडुरंगाचे पुजारी. प्रल्हाद काका बडवे सर्वस्व राऊळाची जबाबदारी त्यांच्यावर. लाईटची व्यवस्था नाही. मिनमिनता दिवा. संध्याकाळची वेळ. भगवान परमात्म्याची पांडुरंगाची पंढरीत शेजारती आटोपली. उजव्या हाताला काकाचं घर. काका विश्रांतीसाठी गेलेले आहेत. विश्रांती करतात. रात्री घड्याळ 2:15चा सुमार. काकाला जाग आली. का जाग आली. रावळतान काही आवाज कानावर पडला. भजनाचा आवाज कानावर आल्यानंतर काका जागे झाले. राऊळाच्या दिशेने कोण बाबा कोण राऊळात असेल. मी राऊळाला कुलप चांगली केलेली आहेत. राऊळाला बंध चांगला तयार केला. मी घरी येऊन विश्रांती करतो. कोण असेल बरं. दयाग्र अंतःकरणाचे काका उठले. काकाला असं वाटलं कदाचित एखादा वारकरी चुकून जर नाही ना आत राहिला. बिचाऱ्याला तहान लागली तर पाण्याची व्यवस्था कुठं आहे. भरदिवशीला जायचं व्यवस्था कुठं आहे. दयाग्र अंतःकरणाचे काका उठले. हातात चाब्या घेतल्या. हातात कंदील घेतला. राऊळाच्या पहिल्या दाराजवळ काका आले. राऊळाचं पहिलं दार काकाने उघडलं. भजन तीव्र कानावर पडू लागलं. राऊळाच्या दुसऱ्या दाराजवळ काका आले. भजन अधिक तीव्र येऊ लागलं. काका राऊळाच्या गाभाऱ्याजवळ आले आणि काकाने गाभाऱ्याचं दार उघडलं. काकाला आश्चर्य दिसलं. विटेवरचा परमात्मा विटेच्या खाली उतरलेला आहे. पायात चाळ आहे.
हातात खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर चिपळे आहे, गळ्यात सुरेल विना आहे. जगाचा मालक भगवान परमात्मा भाव समाधीत जातो आणि भजन करतो ते संताचं. ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा आजचे मजबुरी. मला सांगायचं काय, काका त्या भाव समाधीत देवाला पाहिलं, काका जवळ गेले, काका देवाच्या चरणाला स्पर्श करतात. देव उत्थित अवस्थेत आले, काका देवाकडे पाहतात आणि देव काकाकडे पाहतात. काकाच्याही डोळ्यात अश्रू आहेत, देवाच्याही डोळ्यात अश्रू आहे. काका विचारतात, काका देवाला विचारतात, देवा हे तुम्ही काय करता? देवाने दिलेलं उत्तर फार गोड आहे. देवा देव काकाला सांगतात, काका मी माझ्या देवाचं भजन करतो. ऐकत आहे ना? काकाला देव सांगतात, काका मी माझ्या देवाचं भजन करतो. काका खरं सांगू, माझ्या भक्ताला असं सांगा, मला प्रसन्न करायचं झालं तर माझं भजन करण्याऐवजी तुम्ही माझ्या देवाचं भजन करत जा. मला वाटते तो देवाचा संदेश काकाने वारकऱ्यात दिला. तेव्हापासून संताच्या भजनाला उभारी अधिक आली. विठ्ठल म्हणून हा संप्रदाय जशी देवाची साधना करतो देवा, तशी संतांची साधना करतो. संतांची साधना, आजचा अभंग संतांच्या साधनेत प्रवृत्तीच आहे. जगद्गुरु तुकोबार महाराज आज संतांच्या साधनेत प्रवृत्त आहेत. काय फळ आहे, काय फळ आहे? संतांची साधना केली मिळते काय, मिळते काय? मला वाटते प्रपंच करणाऱ्या प्रपंच पातिकाला लोक विचारत नाही आयुष्यभर प्रपंच केला मिळालं काय, पण परमार्थ पातिकाला विचारतात मिळालं काय, तुम्हाला भेटलं काय, काय भेटते तुम्हाला? इथं आले तुम्ही, काय भेटलं तुम्हाला, काय भेटलं तुम्हाला? तरुण वर्गाला विचारतो काय भेटलं, हे विचारतात ना. हे वय हे काय तुमचं याचं आहे का? बहुतेक लोक हे बोलणारे भेटतात आपल्याला काय मिळालं. परमार्थ करणाऱ्या परमार्थ पातिकाला विचारतात काय मिळालं. यांना विचारलं काय मिळालं, काय तुम्हाला भेटलं, काय मिळालं? खरं सांगू, प्रपंच पातिकाला विचारत नाही आयुष्यभर प्रपंच केला मिळालं काय, पण परमार्थ पातिकाला विचारतात का, त्याचं उत्तर तिथंच आहे. त्यांना का विचारत नाही, त्यांनाही माहित आहे प्रपंचाला फळच नाही. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता रुखची. आयुष्यभर केलेला प्रपंच फळ काय, त्याला फळ काहीच नाही. आयुष्यभर केलेला प्रपंच फळ नाहीच. सांगू फळ तुम्हाला, आयुष्यभर प्रपंच ज्यांच्यासाठी मर 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 करतो, राब राब राबतो, ती मुलं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला कळत नाही, आणि ती म्हणते आमच्या यांना अक्कल नाही. याच्या पलीकडे दुसरं फळ नाही. देवा विठ्ठल आयुष्यभर ज्यांच्यासाठी राबतो देवा, ते म्हणतात त्यांना कळत नाही. काय दुसरं फळ आहे? काय दुसरं फळ नाही, पण परमार्थात पावला गणित फळ आहे. पाऊल टाकलं का फळ आहे. ज्ञानोबाच्या भाषेत सांगेल, प्रवृत्ती तरुच्या बुडी निवृत्ती फळाची कोडी. कोट्यावधी फळ आहेत, कोट्यावधी फळ. पण परमार्थ पाथिकाला विचारतात काय फळ भेटणार, काय फळ? आज तुम्ही संतांची साधना करत आहात, शंकराचार्यांची जयंती असेल, निवृत्तीनाथाच्या जन्माचा हा उत्सव तुम्ही करत आहे, काय फळ आहे, काय यांचं चिंतन करायचं, काय फळ आहे, तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पुण्यवंत भावे, 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 हे सज्जनाची नावे, हे सज्जनाची नावे, हे माझे वाचा दोषी, हे माझे वाचा दोषी.
संतांची साधना आपण केल्यानंतर काय लाभ आपल्या जीवनात प्राप्त होतो महाराज सांगतात पुण्यवंत व्हावे. संतांची साधना केली मिळते काय म्हणे पुण्य भेटते. पुण्य संतांच्या साधनेचं फल सांगतात महाराज पुण्य. म्हणे महाराज जग कोणीकडे चाललं आणि तुम्ही सांगता काय. जगाचा विचार करायचा झाला तर जगाला काय काय व्हावे वाटते आणि तुम्ही म्हणता पुण्यवंत व्हावे. कोण विचारते तुमच्या पुण्याला. कोण हिंग लावून विचारते तुमच्या पुण्याला. या जगाचा विचार करायचा झाला तर सध्या तुम्ही जगाची नाडी तपासली तर सध्या एकच अपेक्षा आहे खुर्चीवंत व्हावे. सध्या अपेक्षा काय काय चालू आहे महाराज. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं खुर्चीवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. इकडं गर्दी माऊली नसते इकडं गर्दी वाढली असती. तुम्ही म्हणता मान्यवंत व्हावे. जगाला अपेक्षा आहे मान्यवंत व्हावे. जगाला अपेक्षा आहे गुणवंत व्हावे. जगाला अपेक्षा आहे विद्यावंत व्हावे. आणि काहीच अपेक्षा नसेल तर सध्या जगाला एकच अपेक्षा आहे मिळाव. एक नंबर नाही तर 2 नंबर. प्रत्येकाची अपेक्षा आहे मिळाव. काही येणं केनं प्रकारे मिळाव असं वाटतं. ती काही चुकीची नाही कारण या जगतात जी किंमत आहे ते पुण्यवंताला नाही. या जगतात जी किंमत आहे ते धनवंताला आहे. धनवंताला गी सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता हे जगी. धनवंताला ये सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला गी सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता हे जगी. धनवंताला ही सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. कोण विचारते महाराज तुमच्या पुण्याला. या जगतात खरी किंमत आहे धनवंताला. यस्यास्ति वित्तम स नर कुलीनः स पंडितः स एव वक्ता सच दर्शनीया सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. ज्याच्याकडे पैसा आहे कवडीची अक्कल नसली तरी लोक त्याला सांगतात भाऊ फार बुद्धिवान आहेत. पैसा आहे तो कुलवान नसेल तर त्याला कुलवान ठरवतात. पैसा असेल तर वक्त्याला टय नाही बोलायचं मग तर त्याला काय म्हणतील महाराज स एव वक्ता तो वक्ता आहे असं म्हणतात. पैशाला सगळी किंमत आहे. तुम्ही म्हणता पुण्य. कोण विचारते तुमच्या पुण्याला महाराज. तुम्ही म्हणाय पाहिजे होतं धनवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. यमक बदलला नसता आणि इकडं गर्दी महाराज मला तर वाटते याच्यातही मोठा धोका झाला तर याच भ्रष्टाचार झाला असताना. लोकांनी तुमच्या आमच्या वाट्याला येऊ दिलं नसतं मोठ्याने. तुकोबा म्हणतात पुण्यवंत व्हावे. पुण्य साधूच्या साधनेचं फल आहे पुण्यवंतपणा. कुठं चालते काय उपयोग आहे पुण्याचा. कल्पना करा चांदवडून येते का बस तुमच्याकडे. चांदवडून लासलगाव तालुका लासलगाव आहे का तुमचं. असं कसं असंच आहे म्हणल्यावर कठीण आहे. मला वाटलं चांदवड तालुक्यात चांदवडून बस येत असेल. खेड्यावर येतात ना बस. ऐका बरं लासलगावून निघली बस. काय बप मंडळी सप्तासाठी यायला निघलेत. कुठं लासलगावला पोहोचले. गाडीत बसले आणि गाडी निघली कुठं खडकवासरच्या दिशेनं. गाडी निघली. तिकीट मास्तर जवळ आला. तिकीट यांनी हात जोडले म्हणे जय हरी. सध्या खडकवासरला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आम्ही त्या सप्ताहाला उत्सवाला चाललो. तुम्ही जर आम्हाला तिथपर्यंत सोडलं तर तुम्हाला मी बहिर आहे उत्तर जोरात येऊ द्या काय पुण्य लागेल. काय म्हणलं असेल तिकीट मास्तर. माझ्या भाषेत सांगू का वेगळ्या भाषेत सांगू. त्याने सांगितलं तुर्त तेवढे भाड्याचे पैसे द्या नाही तर गाडीच्या. म्हणजे गाडीत चालते का पुण्य. आणि तुकोबा म्हणतात काय व्हावे. कुठं चालते महाराज तुमचं पुण्य. काही बप मंडळी मॉलमध्ये गेले. मॉलमध्ये असं ना मॉल जाऊन मॉलमध्ये गेले म्हणे आम्ही बप आहे. लिस्ट ठेवली एवढी म्हणे एवढं जर सामान तुम्ही आम्हाला साहित्य दिलं ना तर तुम्हाला तसे बाहेर काढले असेल का धक्के देऊन काढले असेल. कुठं चालते पुण्य सांगा ना मला. जगद्गुरु तुकोबाराम महाराज संतांच्या साधनेचं फल सांगतात पुण्यवंतपणा. पुण्यवंतपणा काय उपयोग आहे पुण्याचा. कुठं चालते पुण्य. तुम्ही म्हणाय पाहिजे होतं महाराज धनवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे.
कोण विचारते तुमच्या पुण्याला? तो को बरं म्हणे भल्या माणसा, पुण्याची तुलना धनाशी करतो का? अरे तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चालते. म्हणे आमचं कुठं चालत नाही? मग तिथं काहीच चालत नाही ना. सत्ता आहे जागच्या जागी राहते, संपदा आहे जागच्या जागी राहते, पण तिथं जे चालते ते आहे संचित, त्याला म्हणतात पुण्य. काहीच नाही. मागं कोरोनात आपल्याला लक्षात आलं ना, कोरोनाचा प्रसंग पाहिला ना. बँकेतले बँकेत, तिजोरीतले, खिशातले खिशातले नाही महाराज काहीच नाही. अंगावरचं माता भगिनीला विचारतो, अंगावरचं नाही महाराज काही नाही, काही नाही. ते कल्याणची घटना आहे. 1500 कोटीचा मालक होता. किती कोटीचा? कोरोनात सापडला आणि तसाच गेला. टीव्हीला बातमी पाहिली असेल तुम्ही. पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं, चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. 1500 कोटी ज्यांच्यासाठी कमावले ते सुद्धा जवळ येत नाहीत. बांबूनी प्रेत लोटलं. किती कोटीवाल्या सांगत आहे मी तुम्हाला? ऐकत आहे ना तुम्ही? का म्हणतात तुकोबार पुण्यवंत, का म्हणत नाहीत धनवंत? ऐका, तुकोबार म्हणतात पैशाची धनाशी पुण्याची तुलना करूच नको. तुझा पैसा धन असेल तर तुकोबार पुण्याला परमार्थ शब्द टाकतात. आणि परमार्थ साध धन नाही बाबा, परमार्थ महाधन आहे. महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, भावया जतना, भावया जतना, हे उपायाला भाचे, हे उपायाला भाचे, हे उपायाला भाचे, हे उपायाला भाचे. विहार युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, भावया जतना, हे उपायाला भाते. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, भावया जतना, हे उपायाला भाते. तुकोबार म्हणतात बाबा पैसा धन असेल तर पुण्य साधन नाही. महाधन आहे महाधन. म्हणे महाराज कुठंच चालत नाही. महाधन म्हणता म्हणे तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चालतं. म्हणे आमचं कुठं चालत नाही? आमचं या देशातलं त्या देशात चालत नाही. इकडे रुपये आहे, तिकडे काय पाहिजे? डॉलर. बरोबर आहे ना? देशाची मर्यादा आहे आपल्या चलनाला, कालाची मर्यादा आहे कालाची. एका कालातलं दुसऱ्या कालात चालत नाही. सांगू तुम्हाला, प्रॉपर्टीचा वाद लागला आणि विकोपाला गेला तर म्हणतो जा तुझ्याच्यानं होईल ते करून घे, तुला फुटकी कवडी देत नाही. कवडी का म्हणतो माहिती आहे तुम्हाला? काही काळापूर्वी कवडी चलनात चालायची. आता कवडीला घेऊन मार्केटमध्ये जा, कवडीला कवडी किंमत नाही. आलं लक्षात? लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे बाबा. नाही चालत त्या कालातलं त्या कालात. सांगू तुम्हाला, ते नोटा बंद झाल्या तर नोटा. मी नेमकं सकाळी ज्ञानोबाच्या दर्शनाला गेलो. एक भिकारी भिकारणीला मारत होता. ती ओरडत होती. मी गेलो, मी ए बाबा ए का मारतो? म्हणे बुवा नवरा बायकोची भांडणं आहे, बुवानी औचा पत्यात पडू नये. अरे पण तुझी बायको विचारला का मारतो? मी म्हणलं त्याच्या म्हणे तुम्हाला ऐकायचं? त्या पारीवर ती बसते, या पारीवर मी बसतो, आम्ही दोघंही भीक मागतो 4 आणे 8 आणे रुपया. 10-5 लोक रुपये तिला टाकतात, मला टाकतात लोक. सुट्टे चिल्लर पैसे असतात. घरी गेल्यावर तुझे किती माझे किती मोजण्यात येतात. पण घरी तिला सुट्टे जमतच. ते सुट्टी घेते. दुकानदार सुट्टी म्हणतात का चिल्लर म्हणतात तिकडं? चिल्लर. बरं चिल्लर इथे घेते, दुकानदाराकडे जाते, दुकानदाराला मोजून देते. बंदे 1000-500ची नोट करूनच आणते. महाराज काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून 1000-500च्या बंद. सकाळी पेपर पाहिला, फ्रंट पेजला बातमी होती काय? आजपासून 1000-500च्या. महाराज तुम्ही सांगा ना, हिनं मला किती बुडवलं. म्हणजे झालं काय? तो भिकारी सांगू लागला
हिनं मला किती बुडवलं सांगा ना महाराज. मला झालं काय? तो म्हणे महाराज आमच्यासारख्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे महाराज. मी तुम्हाला फक्त मंदिरासमोरचा भिकारी सांगितला, आणखीन मंत्रालयातला बाकी आहे. विठोल लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. एका कालातलं चलन दुसऱ्या कालात चालत नाही बाबा, नाही चालत. का म्हणतात तुकोबार पुण्यवंत व्हा, का म्हणत नाहीत धनवंत व्हा. धनाला देशाची मर्यादा आहे, धनाला कालाची मर्यादा आहे, आणि शेवटी सांगू धनाला शेवटी जन्माची मर्यादा आहे. जन्माची या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत नाही, नाही जमत. खिशातलं खिशात, तिजोरीतलं तिजोरीत, बँकेतलं बँकेत. काय नाही 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 जमत देवा. खरं सांगू का तुम्हाला, ते असंच मोठ्याचं घर यती संन्याशी दारात आला, त्रिकालदर्शी. ओम भोवती भिक्षाम दे आलक पुकारला. यजमान वाढायला दारात आलेत, आणि आल्याबरोबर झालं असं तेवढ्यात त्याला एक विंचू दिसला त्या संन्याशाला. तो विंचू घराच्या दिशेने जात होता. संन्याशाने विंचवाकडं पाहिलं आणि त्याला हसू आला. त्याला हसू आला, तो हसू लागला बिचारा. संन्याशी हसत आहे, आणि तो हसते वेळेस त्या यजमानाने पाहिलं. का हो बाबा का हसता तुम्ही? कोणी विंचू पाहणं. विंचू म्हणल्यावर त्यानं वाढायचं सोडलं देवा, आणि विंचवाच्या पूजेचं साहित्य गोळा करायला निघाला. कशाने करतात पूजा विंचवाची? विंचवाची पूजा कशाने करतात? हा तेच बरोबर आहे. कोल्हापुरी होती त्याची चांगली, त्यानं घेतली, उचलली, त्याच्यावर त्या विंचवावर टाकून त्याचं भरीत करणार. तेवढ्यात ते संन्याशी ए बाबा ए काय करतो म्हणे. महाराज माझी दिसत नाही, विंचू घरात निघाला, मुलांना चावा घेईल म्हणून मारतो. ते म्हणे मारू नको, विंचू मारू नको. म्हणे महाराज तुमच्या महाराज लोकांचं काय? तू विंचू घरात चालला आणि चावा घेईल ना म्हणून मारतो. ते म्हणे मारू नको, विंचू साधा नाही. म्हणे साधा नाही म्हणजे? तुला माहित आहे का तो विंचू कोण आहे? ते संन्याशी बुवा सांगू लागले. त्रिकालदर्शी महात्मा होता. कोण आहे ते विंचू? म्हणे महाराज कोण आहे तो विंचू? ते म्हणे ते तुझा आज आहे, आजा. त्याने ह्या असा कसा झाला? ते म्हणे त्यांनी जे कमावून ठेवलेलं तिजोरी तू सुरक्षित ठेवलं का नाही पाहण्यासाठी आला. मग तर असा राग आला होता. म्हाताऱ्यानं जिवंत असेपर्यंत तर दिलंच नव्हतं बाबा महाराज. त्याच्यानंतर ते घेतलं ना, असं जे टाकलं ना त्याच्यावर, ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते मी तुम्हाला विचारतो, घर कोणाचं होतं? घर कोणाचं होतं? ते घर कोणाचं होतं? त्याचंच ना, ते विंचवाचंच होतं ना, त्यानंच बांधलेलं होतं ना. तिजोरी कोणाची होती? नातू कोणाचा होता? मग कमी आहे? या जन्मात कमावलेलं पुढच्या कोणत्याच जन्मात उपयोगाचं नाही. जन्माची मर्यादा आहे धनाला, नाही जमत, आणि कमावलेलं इथंच टाकावं लागते बाबा. का म्हणतात तुकोबार पुण्यवंत व्हा, का म्हणत नाही धनवंत व्हा? धनाला ह्या मर्यादा आहेत, पुण्याला एकही मर्यादा नाही. पुण्यरूपी चलन प्रत्येक देशात चालते, पुण्यरूपी चलन प्रत्येक कालात चालते, आणि पुण्यरूपी चलन प्रत्येक जन्मात न्यायला जमते. प्रत्येक देशात, प्रत्येक देशात. इथं केलेलं पुण्य तिकडे चालते, तिकडे केलेलं इथं उपयोगी येते. पुण्य वायाला जात नाही तेव्हा चालते. त्या स्वामी प्रभुपादाच्या चरित्राचा विचार करा. नामसाधनेच्या पुण्यावर हा महात्मा जगाची यात्रा करतो. जवळ काहीच नाही, फक्त पुण्याचं भांडवल जवळ आहे. जगभर फिरतात, पुण्य चालते, पुण्य चालते. प्रत्येक देशात चालते पुण्य, प्रत्येक कालात चालते. प्रत्येक कालात प्रत्येक कालात प्रसंग सांगून जाईल. घटना सत्य आहे, महाराष्ट्रात घडलेली आहे. भरधाव वेगानं AC स्लीपर लक्झरी बसेस निघल्या. 2:30 वाजता ड्रायव्हरचं गाडीवरचं कंट्रोल सुटलं. ही गाडी समोरच्या गाडीवर जाऊन धडकली. धडक इतकी जोराची होती, दोन्ही गाड्या अर्ध्या एकात एक गेल्या, अर्ध्या एकात एक. हात तुट, पाय तुट, मस्तक तुट, अशी माणसं तुटून पडले. झालं. धावा वाचवा आक्रोश चालू होता. घड्याळात रात्री 2:30 वाजले. जंगलातली घटना, वाचवाय कोणीच नाही. सकाळी 6 वाजता मीडियावाले तिथं पोहोचले. ते विदारक दृश्य टीव्हीला दाखवत होते. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता, कोणी वाचलं का, कोणी वाचलं का, कोणी वाचलं का. मीडियावाल्यांनी शोध घेतला. 3 वाचले, हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. बातमी दाखवण्यासाठी मीडियावाले तिथं पोहोचले, आणि तिथं पोहोचल्यानंतर मीडियावाल्याने पाहिलं कोण सावध आहे. एक सावध, 2 बेशुद्ध अवस्थेत. त्याची मुलाखत घेतली. का रे बाबा कुठून बसले होते, कुठं जात होते, किती जण होते, किती गेले, किती राहिले? 32 जण गेले. राहिले किती? म्हणे 3 राहिलो. ब्रेक फेल झाले होते का? ड्रायव्हर नशा पाणी करून होता का? नेमकं घडलं कसं विचारत होते. असंख्य प्रश्न मीडियाने विचारले.
शेवटी मीडियाचा प्रश्न आला, किती गेले? म्हणे 32 गेले. वाचले किती? म्हणे 3 वाचलो. 32 गेले आणि 3च वाचले. तुमचा काय वशिला होता का? नाही बाबा, वशिला चालत नाही. तुम्ही काय रक्कम सरकवली होती का? म्हणे रकमेवाले रकमेसह. मग तुम्ही कसे वाचले? मीडियाचा प्रश्न होता. त्याचं उत्तर एकच होतं, माझ्याकडं थोडं फार शिल्लक होतं. येत आहे का लक्षात? येत आहे लक्षात? ऐका देवा, ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात जे चलन चालते ते पुण्य आहे. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हा. विठ्ठल पुण्य प्रत्येक काळात चालते, पुण्य प्रत्येक देशात चालते. का म्हणतात तो कोबर आहे पुण्यवंत? पुण्य प्रत्येक जन्मात न्यायला म्हणते, प्रत्येक जन्मात. असंच आम्ही या गावचं त्या गावाला फिरत असतो बोंबलत. पर्यंत आम्हाला लोकांचे फोन असतात, बुवा कुठपर्यंत गेल्यानंतर बुवा आळंदीला पोहोचला का? वर पोहोचला, आणखीन फोन आला नाही. तर येईपर्यंत फोन असतात कार्यकर्त्यांचे, कुठपर्यंत? असंच 9 ते 11 कीर्तन. आलो बाबा, जवळ आलो, जवळ आलो. म्हणे बाबा किती वेळ झाला महाराज, 8:45 वाजले, आणखीन 20 किलोमीटर यायचं आहे. ऐका, बसचा प्रवास होता, तिथं उतरा आणि तिथून खेड्यावरची आमची बस शेवटची गावची बस लागली असेल, ती पकडा लवकर या. मी तो फोन ठेवतो गाडीतून उतरतो, माझ्या देखत खेड्यावरची शेवटची बस निघून गेली. मी चिंतातुर अवस्थेत खाली उभा होतो. आता काय, आता काय, आता काय? तेवढ्यात एक जण माझ्याजवळ आला, मला पाहिलं, म्हणे बुवा आहे का? म्हणलं बुवा दिसता. म्हणलं हो बुवाच आहे. कीर्तनकार का? म्हणलं हो कीर्तनकार. म्हणे बुवा कोणत्या गावाला जायचं? मी गावाचं नाव सांगितलं. म्हणे बुवा त्या गावच्या सगळ्याच बस निघून गेल्या. म्हणलं आता? म्हणे बुवा तुम्हाला जर कीर्तनापर्यंत पोचायचं झालं तर माझी शेवटची ट्रिप आहे. माझी काय? शेवटची ट्रिप आहे. तुम्हाला पोचायचं झालं तर गाडी तर भरलेली आहे. आला का लक्षात तुमच्या? कोण? रिक्षावाला, टमटम, वडा, पॅटो, काय रिक्षा काय म्हणतात तुमच्याकडे? गाडी भरलेली आहे महाराज. तुम्हाला पोचायचं झालं तर मी सोडतो निश्चित, पण एक आहे, बसाय जागा नाही, पाठीमागून लटका. खरंच एवढ्या गाड्या ते भरतात ना. कधी कधी स्वतःला बसायलाही जागा ठेवत नाही, इतकी गाडी भरतात. आणि खरं सांगू का, एखादा चांगला मोठा गचका लागला तर हा बाहेर आणि सगळे आत होते ना. मी ते मागे साताऱ्याकडे तसंच झालं. आमची गाडी माग होती, पुढं ते आमच्या रिक्षा होती, ते टर्निंगला त्याला आवरलंच गेलं नाही. त्यानं जरा लावलं, ते गेलं खाली आणि ते सगळी रिक्षा पुढं. आलं लक्षात? होते कधी कधी घडते असं. त्याने गाडी फुल भरली. आता मलाही कीर्तनाला पोचायचं होतं. मला असं म्हणतात, गरजवंताला अक्कल नसते. गरजवंताला माझी अवस्था तीच होती. मी गेलो त्या गाडीजवळ, रिक्षाजवळ गेलो, आणि ते रिक्षा भरलेली पाहिल्यानंतर आता कसं तरी मागून त्या कॅरीवर पाय एक ठेवला, एक आत टाकला, एक हातानं ते रिक्षा पकडला, एक हातात फेट्याची पिशवी, आणि खेड्याच्या दिशेनं तो रिक्षा खड्डे पास करत करत निघाला. काही अंतर चालून गेल्यावर पाठीमागून सफारी गाडी आली आणि ते हॉर्न वाजवत होती. मला वाटलं गावकऱ्याला माझी दया आली आणि त्याने मला घ्यायला गाडी पाठवली. मी अतिशय आशाळभूत नजरेनं पाठीमागं पाहिलं, पण ते हॉर्न वाजवत होतं, ते ओव्हरटेक साठी वाजवत होतं. मला वाटलं ते म्हणतो बुवा थांबा, आम्ही आलो, बुवा थांबा. मी आशेनं मागं पाहिलं, त्याला म्हणतो ए थांब रे बाबा, पाठीमागून हॉर्न येत आहे. मी मागं पाहिलं देवा, तर मला आश्चर्य असं दिसलं, 2 पायाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि शेजारी 4 पायाचा निवांत बसलेला होता. कोण? 4 पायाचा बसलेला कोण होता? कोण? मी बाहेर. कोण होता रे 4 पायाचा बसलेला? त्याला कुत्रा कसं म्हणता? एसीत आहे, कमीत कमी टॉमी तरी म्हणा त्याला. कमीत कमी त्याला काय म्हणा? टॉमी तरी म्हणा. ते तो टॉमी, तो कुत्रा तिथं ते. मी मागं पाहिल्यावर ते 2 पायचं मला बोललं नाही, पण ते 4 पायचं मला म्हणे ए बुवा काय पाहतो माझ्याकडं? कोण म्हणे? ते महत्वाचं आहे. तो टॉमी मला म्हणे बुवा काय पाहतो माझ्याकडे. खरं सांगू का, एवढं तो बोलला, मला काहीच वाईट वाटलं नाही. त्यानं सांगितलं गाडी बुवाच्या जवळ घे. कोण? टॉमी. त्यानं सांगितलं गाडी बुवाच्या जवळ घे. स्पीड कमी झाला, गाडी माझ्या जवळ आली, त्यानं काच खाली केला. कोणी?
त्याने काच खाली केला आणि तो माझ्या कानात येऊन म्हणतो, बुवा असाच बोंबलत फिर, पहा माझी काय आयुष्य आहे. कोण म्हणतो मला? तो टॉमी मला म्हणतो, बुवा असाच बोंबलत फिर, पहा माझी काय आयुष्य आहे. मी तुम्हाला विचारतो, त्या टॉमी कुत्र्याला सेपरेट गाडीन बुवा लटकला का? का का? मी हसण्यासाठी नाही सांगलं, मला माझा मुद्दा सांगायचा ऐका. तो कुत्र्याच्या जन्माला गेला तरी ते चलन त्याच्याजवळ आहे, आणि हा बुवा झाला तरी ते चलन याच्याजवळ नाही. कोणतं? कोणतं? त्याला म्हणतात देवा पुण्य. पुण्य हे प्रत्येक जन्मात चालते, पुण्य हे प्रत्येक काळात चालते, आणि पुण्यरूपी चलन प्रत्येक देशात न्यायला जमते. तुकोबार म्हणतात, शाश्वत चलन मिळवा म्हणजेच पुण्यवंत व्हा. विठ्ठल शब्द फार महत्वाचे. महाराज इथं पुण्यवान व्हा म्हणत नाहीत, काय म्हणतात? पुण्यवान आणि पुण्यवंतात काय फरक आहे सांगतो तुम्हाला. आपल्या घरी हौद आहे, हौदात पाणी आहे, पाण्याला काय म्हणतो आपण? जल. हौद हा जलवंत आहे, नाही जलवान आहे. हौद हा जलवान आहे. आणि मुंबईला समुद्र आहे, समुद्रातही पाणी, पाण्याला जल म्हणतो. समुद्र हा जलवंत आहे. म्हणजे काय? संस्कृत भाषेत वत प्रत्यय, वत प्रत्यय. वत प्रत्ययाचं एकवचनाचं रूप वान आहे आणि बहुवचनाचं रूप वंत आहे. जिथं मर्यादा येते तिथं वान प्रत्यय लागतो, जिथं अमर्याद असते तिथं वंत प्रत्यय लागतो. हौदातलं पाणी, टाकीतलं पाणी भरलेलं आहे आणि संपणार आहे म्हणून जलवान आहे. समुद्रातलं पाणी कोणी भरलेलं नाही आणि ते संपणार नाही, ते अखंड जशाला तसं आहे. वारशे विनसागुरु जैसा जळे नित्य निर्भरू ज्ञानोबा बोलतात. ते भरलेलं नाही, ते अखंड आहे, अमर्याद आहे, म्हणून त्याला जलवंत म्हणतात. ऐका, तसंच आहे देवा. तुकोबारा इथं पुण्यवान व्हा म्हणत नाही. काय शब्द आहेत? पुण्यवंत व्हा. पुण्यवान आणि पुण्यवंत काय? ऐका, तुम्ही दान धर्म केला पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. व्रतवैकल्य केलं तुम्ही पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. तुम्ही तीर्थयात्रा केली पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. आणि महाराजाची अपेक्षा आहे काय व्हावे? पुण्यवंत व्हावे. आणि पुण्यवंत होण्याचा उपाय काय महाराज? ते उपाय महाराज सांगतात. घेता सहज नाची नावे, घेता नावे घेता सहज, नाची नावे घेता सहज. पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, बाबा पुण्यवंत होण्याचा उपाय सज्जनाची नावे घेता. कोणाला म्हणतात सज्जनो? काय शब्दाचा रूढ अर्थ वेगळा असतो, व्युत्पत्तीनं त्याचा अर्थ वेगळा होतो. उदाहरण सांगतो, नालायक शब्द आहे का तुमच्याकडं? नालायक, नालायक आहे ना? म्हणजे प्रेमात आल्यावर म्हणता का वैतागल्यावर? स्तुती म्हणून का शिवी म्हणून? शिवी म्हणून. रूढ अर्थ शिवी म्हणून आहे. पण खरं सांगू का, तो नालायक शब्द म्हणाव तेवढा नालायक नाही. नालायक शब्द म्हणाव तेवढा नालायक नाही. नालायक शब्दाचा खरा अर्थ जर घेतला, ना म्हणजे नाही, लायक म्हणजे ना, लायक म्हणजे योग्य, ना म्हणजे नाही, लायक म्हणजे योग्य. योग्य नसणे म्हणजे काय असणे? नालायक असणे. आणि हा अर्थ जर घेतला तर प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो ते तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो? मी का नाही म्हणणार? रात्रीचे महाराज शिव्या देऊन गेले म्हणाल, त्याच्यामुळे मी म्हणणार नाही. जाऊ द्या, कीर्तनकार कीर्तन करण्याच्या लायकीचा असेल. पण विकास महाराज उभा राहून 4 बोल वाजव म्हणा, त्याच्यासाठी कीर्तनकार कसा आहे? कसा आहे? हा,
मला माहित आहे. आणि इथं तर अपेक्षाच नाही त्याच्यावर. विठ्ठल नाही, इथं नाही येणार तो शब्द. कीर्तनकार खरंच कसं आहे नाही अलग लक्षात. मला सांगायचं आहे तुम्ही का उत्तर देत नाही त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. रूढ अर्थाचे संस्कार वाणीवर दृढ आहेत त्याच्यामुळे उत्तर येत नाही. नाही तर खरा अर्थ जर पाहिला योग्य नसणे म्हणजे नालायकच नाही. म्हणजेच काय नालायक आहे. सरळ सरळ उत्तर आहे त्याचं. पण तुम्ही ते का देत नाही. रूढ अर्थाचे संस्कार दृढ आहेत. तशाच प्रकारचं आहे सज्जन शब्दाचा रूढ अर्थ काय. सज्जन कोणाला अहो म्हणे हे आमच्या गावातले सज्जन आहे. सज्जन आहे म्हणजे कोणालाच त्याचा त्रास नाही. निरुपद्रवी व्यक्ती असणं त्याला सज्जन म्हणतात. मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होते का. त्याचं नाव घेतल्यावर नाही. सज्जन शब्दाचा रूढ अर्थ निरुपद्रवी व्यक्ती असला तरी सज्जन शब्दाचा खरा अर्थ आहे सत्स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेले संत मायबाप त्यांना म्हणतात सज्जन. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. त्या संतांना सज्जन म्हणतात. त्यांचं नामचिंतन केलं का जीव काय होतो पुण्यवंत होतो. म्हणून देवा काहीची नावं घ्यावी आणि काहीची घेऊ नये. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. सकाळी सकाळी कोणाचं घेऊ नये. ते अन्न भेटत नाही म्हणे बाबा ते घेतलं तर मी म्हणलं तुकोबारा म्हणतात घेऊ नाही. घेऊ नाही घेतलं तर प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे तैसे भक्ताचे सर्व काळ. तुकोबाराचं प्रमाण आहे सकाळी माकडाचं नाव घेऊ नये म्हणे. घेतलं तर तुकोबारा म्हणतात घेऊ नाही. घेतलं तर मी विष खाऊ नाही. खाल्लं तर पा खाऊन दुसरा उपाय काय त्याला. सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. आणि एक सांगू का अभक्ताचं नाव कधीच घेऊ नये. तैसे अभक्ताचे सर्व काळ. आणखीन तुम्हाला सांगू का 5 नाव घेऊ नये. 5 नाव सांगू का. तुम्ही सांगा म्हणत असाल तर नाही तर पुढे चालतो मी सांगू ना. ऐका तुम्ही म्हणता म्हणून बरं का माझ्यावर आपत्ती येऊ नये म्हणूनच मी विचारलं तुम्हाला. सांगू ना मला सांगू ना. 5 जणांचे नाव घेऊ नये. ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने 5 नाव. आपलं भलं व्हावं वाटत असेल ना त्याने 5 नाव घेऊ नये. आपली भिवंडी होऊ वाटत नसेल कल्याण व्हावं वाटत असेल तर 5 नाव घेऊ नये. कोणते ऐका ऐका. पहिलं नाव घेऊ नये आत्मनाव घेऊ नये. दुसरं नाव गुरुचं नाव घेऊ नये. तिसरं नाव कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. चौथं नाव ज्येष्ठ अपत्य मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. आणि 5वं नाव कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. तुम्ही सांगा म्हणत होते म्हणून मी नाही तर सांगणार नव्हतो. हे 5 नाव घेऊ नये. आपल्याला श्रेयाची अपेक्षा आहे कल्याणाची अपेक्षा आहे. त्याने 5 नाव घेऊ नये. आत्मनाव गुरुचं नाव कृपण व्यक्तीचं नाव ज्येष्ठ अपत्य म्हणजे मोठ्या मुलाचं नाव आणि कलत्र म्हणजे बायकोचं नाव. हे 5 नावं घेऊ नये. आतापर्यंत बरे होते महाराज चेहरे. आता विचारात पडले ते. आता जरा विचारात पडले कोणाच्या नावापासून वाटोळ चालू झालं तो चालला आता. कोणाच्या नावामुळे आपलं हे असं हे चालू झालं त्याचं चिंतन ते चाललेलं आहे. खरं सांगू आता ते का घेऊ नये म्हणून सांगू का घेऊ नये. तुम्ही म्हणत असाल तर का घेऊ नये सांगू का आपत्ती माझ्यावर काय कायला विंचू चढवाय जमतो कायला उतरवाय जमतो. कायला विंचू चढवाय जमतो कायला आपल्याला दोन्ही जमत. आलं का लक्षात. का घेऊ नये ते सांगतो तुम्हाला. आपलं नाव का घेऊ नये आत्मनाव का घेऊ नये तर त्याचं उत्तर आहे प्रौढी म्हणून हुशार की मी रोज जाऊ नये. मी असं केलं मी तसं केलं. आलं का लक्षात. प्रौढी म्हणून आत्मनाव घेऊ नये. दुसरं गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. आदर म्हणून गुरुच्या नावाचा जप करायचा चालतो. गुरुचं नाव घ्यायचं झालं तर शास्त्र सांगते अभियुक्तानाम नामधेयम श्रीकार पूर्वकम प्रयुज्येत. अभियुक्त पुरुषाचं नाव श्रीकार पूर्वक घ्यावं. गुरुच्या नावाच्या समोर श्री शब्द वापरावा नंतर घ्यायला चालते. किंवा गुरुच्या नावाच्या ऐवजी श्री शब्दाचा उल्लेख करावा ते घ्यायला चालते. अभियुक्तानाम नामधेयम श्रीकार पूर्वकम प्रयुज्येत असं स्मृती ग्रंथात चिंतन आहे. म्हणून गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. घेऊ नये या शब्दाचा अर्थ एकेरी घेऊ नये. कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. का घेऊ नये का घेऊ नये सरळ सांगू का पाप लागू नये म्हणून घेऊ नये. ज्येष्ठ अपत्य मोठ्या मुलाचं आता हे तुम्ही लावलं नाही तुम्ही ते आणखीन विस्तार केला असता त्याचा. याच्या मर्यादा आहेत ते आमच्या महाराजापासून मी जरा सावध झालो. अलग लक्षात. ज्येष्ठ अपत्य मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. घेऊ नये याचा अर्थ मुलाचे नाव मुलाला 5 नाव असावे. किती 5 नाव. मुलाचं नाव समाक्षरी असावं. मुलीचं नाव विषमाक्षरी असावं. नामशास्त्राचा विचार आहे.
मुलीचं नाव विषमाक्षरी असावं, मुलाचं नाव समाक्षरी असं. ते कोणते वर्ण असावं ते सध्या माझा चिंतनाचा विषय नाही. ताकापुरतं रामायण पुढं चालतो. हां, खऱ्या अर्थानं ते नाही. मुलाचं नाव विषमाक्षरी असते ना, केशव माधव, चालते का हे? मग चालते का? त्याचं उत्तर आहे ते जर देवतेचं असेल, सिद्ध नाव असेल तर ठेवाय काही हरकत नाही. एखाद्या हिरोचं ठेवतो मला जमायचं नाही. अलग लक्षात. मुलाचं नाव नेहमी समाक्षर 2-4 अक्षरी असावं. मुलीचं नाव समाक्षरी नको, विषमाक्षरी. मग ते राधा, राई हे समाक्षर आहेत, चालतात का? त्याचं उत्तर एक आहे. ती जर सिद्ध नाव देवीची असतील तर ठेवायला काही हरकत नाही, बाकीचे चालत नाही. 5 नाव असावे, 5. ज्या महिन्यात जन्माला येतो मराठी महिन्यात. मराठी महिने माहीत आहेत ना तुम्हाला? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आहे ना, बरोबर आहे ना? हां, कोणते आहेत मराठी महिने? वा वा बस, हे पाहिजे होतं. याचीच अपेक्षा आहे महाराज. आपले आपण विसरून गेलेले आहोत सगळं. आपण सगळंच आपलं विसर. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. अलग लक्षात. अशा प्रकारचे मराठी महिने. या मराठी महिन्यात ज्या महिन्यात आपण जन्माला येतो त्या महिन्याचं एक नाव, त्या महिन्याचं नाव असते. त्याच्यानंतर त्याच्या राशीचं नाव, रास नाव म्हणतो आपण. त्याच्यानंतर त्याला एक रूढ नाव, एक खऱ्या अर्थानं पाहायचं झालं बापाने एक त्याला नाव ठेवून एक टोपण नाव. रूढ नाव घेण्यापेक्षा ते टोपण नावाचा उल्लेख करत जावा, काही हरकत नाही. अलग लक्षात. रूढ नाव घेऊ नये, आता ते नाही सांगत मी याच्यामुळे तुम्हाला, पण खऱ्या अर्थानं टोपण नावाचा उल्लेख. आपल्याकडे ती प्रथा आहे ना, बाळ्या, पिंट्या, बाबड्या आहे का नाही, हे जे आहे ते चालते. आणि त्याच्यानंतर बायकोचं नाव, कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये, बायकोचं नाव घेऊ नये. आणि ते मी तुम्हाला कीर्तन सांगणार नाही. ते तुम्ही म्हणाल महाराज ते मागचे 4 नसते सांगितले तरी बरं झालं असतं. ते तिचं का घेऊ नये तेवढं सांगा. एक तर असा होता महाराज, काय सांगू तुम्हाला. त्याने महाराजाला कुठं जायचं, महाराजाला कुठं जायचं, महाराज गळोबा महाराज कुठं जायचं विचारलं. त्याने चांदोडून महाराजाला आळंदीला जायचं म्हणे. मी सोडतो ना महाराजाला. मलाही काही कळलं नाही बा. गाडीत बसवलं, मला गाडी काढली कुठं, चांदवडच्या दिशेने. अर्ध्यात गाडी नेली, गाडी केली बंद. कर बाबा CNG पेट्रोल संपलं का तुझं? नाही तसं काही नाही. इंजिनमध्ये काही बिघाड झाली का, गाडी का बंद झाली? म्हणे खाली तो उतरा. मी खाली उतरलो. मग ते मला म्हणे महाराज ते तिचं नाव का घेऊ नये ते तुम्ही कीर्तना सांगणार, ते सांगता का तेवढं? ते म्हणलं तुला इथं ते सांगणार नाही, ते म्हणलं तुम्हालाही पुढं सोडणार नाही. आणि आज काय मला ती अडचणी येणार नाही. आलं लक्षात. सोबतचे जे आहेत ते सगळे कार्तिक स्वामीच आहेत, ते कोण विचारणार नाही. अलग लक्षात. एकच झालं नाही, हे दोघं तर तसेच आहेत. आणि ते ड्रायव्हर आमचे बिचारे आमचे महाराजच आहेत ते. त्याच्यामुळे मला ते ज्ञानाचं काही टेन्शनच नाही. त्याच्यामुळे मी आज काय ते सांगणार, सांगूच का? पाहू बरं किती जिज्ञासं काय. हात वर करा बरं, किती जणांना वाटते सांगावं म्हणून. किती बायकोच्या किती आज्ञेत आहे ते कळतील ना मला. किती पाहू जर बरं. हात वर करण्यात 2 अडचणी. बाकीच्याने केलं नाही, तुम्हीच एकट्यानं केल्यावर इथं इथून पाहून घरी गेल्यावर मग दोन्ही कोण उभयतात. महाराज खऱ्या अर्थानं आपत्ती आहे म्हणून खऱ्या अर्थ सांगू का निळपा महाराज सांगू? तुम्ही म्हणत असाल तर सांगतो बाबा. तुम्ही अधिकारी आहे त्याचे म्हणून सांगतो. आलं का लक्षात. आमच्यातून लवकर सुटून गेले तुम्ही बाजूला. विठ्ठल घेऊ नाही, सांगूच नको. सांगू का मग? राहू दे, या आळंदीला मग सांगतो. बी सिक्रेट काय राहू द्या ना. कोणाचं नाव घ्यावं एकच सांगतो, देव आणि संताचं नामचिंतन करावं. त्यानं होते काय, जीव पुण्यवंत होतो. तुकोबाराला विचारलं महाराज केवळ आम्हालाच सांगता का त्या संताच्या नामाचं चिंतन तुम्ही काही करताय? तुकोबार म्हणे भल्या माणसा, फुकट महालाभ जर पदरात पडत असेल तर माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी कस काय पडू देणार आहे? नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे
महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेगे नेगे माझी वाचा नेगे नेगे माझी वाचा महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा नेगे माझी माता तुटी नेगे माझी माता तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबर सांगतात बाबा माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही किंवा संतांचं चिंतन न केल्या कारणानं होणारी तुटीनाम हानी घ्यायला म्हणजे स्वीकारायला माझी वाचा तयार नाही नेघे माझी वाचा तुटी का महाराज महालाभ फुकासाठी आमच्या वाणीला तुटी पडत नाही संताच्या वाणीला तुटी पडत नाही पण आमच्या वाणीला तुटी कशाची पडत नाही त्याचा विचार केला तर मला वाटते शिव्याची तुटीच पडत नाही हजरच आहेत आपल्या ते पाठीमाग काही भागात तर असा आहे शब्द पाठी अवतरे शिवी आधी आलं का लक्षात महाराज शब्द पाठी अवतरे शिवी आधी असे काही भाग आहेत तुम्ही जर नाही घेतात नावं नाही घेत काय सांगायचं काय मला सांगायचं हे आपली वाणी मला उघडत नाही तोपर्यंत बरं आहे आपली वाणी एखादा म्हणतो मी सहज बोललो तरी पेटलं ना आपलं बोलणं आपली उघडत नाही तोपर्यंत बरं आहे आपल्या वाणीनं आपलंही वाटोळ आणि जगाचंही वाटोळ असंच एका गावात एक व्यक्ती होता नाव होतं नारायण सगळं गाव त्याला नार्या म्हणायचं नार्या कर्तृत्वच तसं होतं तो म्हणायचा तसं घडायचं तो म्हणायचा तसं घडायचं पण कधीच कोणाचं चांगलं चिंतन तो करायचं नाही आमच्याकडे म्हणतात काळ्या जिबीचा आहे काळ्या जिबीचा तपासू नका जिबे काळ्या जिबीचा कल्पना करा कोणी सोयरिकीला निघाला नेमकी या नाऱ्याची भेट झाली रामराव पाटील कोणी कुठं सोयरिकीला चाल अहो पण सोयरिकीला चालले पण त्याने पण टाकला का पुढचा गिअरच नाही रिव्हर्स गिअर घटना तशीच घडायची पण चांगल्या कामाला निघले लोक का त्याला चुकून चालायचे ते या गल्लीत दिसलं तर दुसऱ्या गल्लीत या इकडं असं नेमके पेरणीचे दिवस मशागत चांगली गुलाबी थंडी पडलेली पाणी भरपूर सगळं सगळं विपुल वातावरण पेरायला जायचं आता हिवाळ्याचे दिवस काय पेरावं लागते गहू हरभरा हे पेरायला जायचं पण शेताकडे जाणारी वाट नेमकी याच्या दारातून कोणाच्या नाऱ्याच्या दारातून आणि हा रिकामाच काहीतरी उचापात्या बोलायचं आणि तसंच घडायचं आणि अभद्रच बोलायचं चांगलं शुभ बोलणाऱ्या एकही चांगलं बोलायचं नाही ते करता करता ते पाटलाने विचार केला पेरायला जायचं आणि हे रिकामं काय अभद्र बोललं तर एक करू याला चुकून रात्रीच्या वेळी पेरायला जाऊ त्याच्या शेतात दारातूनच शेताकडे वाट होती दिवस निघून जाऊ दिला रात्र झाली पार 11 पार 12 वाजले 12 पाटलाने विचार केला गाडी काढावं पण नौकराला सांगलं जा बरं पाहुणेवर ते झोपलं का जागा आहे त्याचं बाबू नौकर तिथपर्यंत गेला दार लागलेलं दिसलं म्हणे पाटील गाडी काढायला काही हरकत नाही गाडी काढायची पण ते बैलाच्या गळ्यात नसते का घुंगराची माळ घुंगूर माळ त्यांना वाटलं कदाचित त्याचा आवाज झाला आणि उठलं तर दारातून जाता जाता ते घुंगूर माळ सुद्धा ते गळ्यातली काढून ठेवली बैलाच्या गाडी झोपली महाराज रात्री 12 वाजता गाडी शेताच्या दिशेने निघली गावातून गाडी बाहेर पडेपर्यंत गाडीच्या चाकाचाही आवाज होऊ दिला नाही गाडी गावाच्या बाहेर पडली शेताकडे जाणारी अरुंद वाट त्याला पांदण म्हणतात बरोबर आहे ना त्या पांदीला ती गाडी लागली त्या पांदण वाटेला गाडी लागली
सुटकेचा निश्वास टाकला. वरच्या शेतात 4 पोते, तिकडं 2 पोते, तिकडं 6 पोते, तिकडं 8 पोते. त्याचा हिशोब चालू झाला. बी पडलं तसाच हिशोब शेतकऱ्याचा चालू होतो. याचे एवढे देऊ, त्याचे काढू, ते करू, ते हे सगळं त्याचा हिशोब चालू झाला. पण कर्मधर्म संयोगानं त्या दिवशी त्या नाऱ्याने जे सकाळच्या जेवणात पिठलं खाल्लं होतं. पिठलंच का बेसन म्हणतात तिकडं, ते पिठलं बेसन खाल्लं आणि त्याच्यासोबत घासातल्या मिरचीचा ठेचा खाल्ला होता. हे मटेरियल त्याच्या पोटात गेलं. ते दिवसभर गप राहिलं. पण नाऱ्या आडवा झाला, त्याने गडबड चालू केली. गडगड 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 गडगड, या अडंगावरचं त्या अडंगावर, त्या अडंगावरचं या अडंगावर. शेवटी त्याला वाटलं याचं पार्सल केल्याशिवाय आपल्याला काही गप झोप लागणार नाही. खेड्यातलं वातावरण. डब्बा उचलला, नेमका बहिर दिशेला त्याच वाटेला बसला. कोणत्या? ज्या वाटेला शेताकडं पाटलाची गाडी निघलेली. बसल्या बसल्याच गाडीच्या चाकाचा आवाज कानावर आला. कोण बरं असेल? इतक्या रात्री कुठं जात असेल बरं? आणि इतक्या रात्री जाण्याचं कारण काय? अशाला उचापत्या फार. त्यानं विधी आटोपली, पुढं आला, हातातली बॅटरी घेतली आणि समोरच्या गाडीवाल्याच्या चेहऱ्यावर पाडली. गावचे पाटील दिसले, राम राम केला. राम राम पाटील, राम राम. पाटलाला वाटला आवाज ऐकी वाचला वाटतो. पाटलानं आपल्या जवळची बॅटरी काढली, पुढं पाडली. नाऱ्या दिसला. म्हणे, नाऱ्या तू? म्हणे, पाटील तुम्ही? आहो पाटील, इतक्या रात्री निघले कुठं? पाटलाने हात जोडून सांगितलं, नाऱ्या फक्त बोलू. आपण पाटील चालले कुठं? म्हणे, नाऱ्या तुझ्यासाठी गाडी रे रात्री काढले, फक्त बोलून. आपण पाटील मी एवढा अभद्र आहे तर नाही बोलत, पण चालले कुठं तर तेवढं तर सांगा. म्हणे, नाऱ्या फक्त बोलू नको. म्हणे, पाटील तुम्ही म्हणता तर बोलत नाही, पण चालले कुठं? म्हणे, नाऱ्या नाही बोलला ना तर 2 पोते गहू तुला तसेच देतो. 2 पोते? न बोलण्याचे किती? 2 पोते गहू देतो. हा पाटील, ज्या अर्थी तुम्ही न बोलण्याचे 2 पोते गहू देतो म्हणता, त्या अर्थी तुम्ही पेरणीला नाऱ्या बोलू नको. पेरणीला चालले असं वाटते. पण पाटील एकच विचारतो, मी बोलत नाही पण तुम्हाला एकच विचारतो, मध्येच गारपीट झाली तांबोरा पडला तर देसाल काय? विठ्ठल विठ्ठल मी तुम्हाला विचारतो, पाटलानं गाडी शेताकडे घेतली असेल का घराकडे वळवली असेल? काय लेखाला बोलायची गरज होती? फुकट किती होते? आपली वाणी ना, आपले वाटोळून दुसऱ्याचं गोल करणारी. अलग लक्षात. आपली वाणी उघडत नाही तोपर्यंत बरं आहे. साधूची वाणी प्रसवली तर आली मुखा वाटे अमृत वसू. सहज रिकामे तोंड करू गेले बडबड, तो गीता ऐसे गोडा तुडले. तुका तरी बोले सहज वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुको वरंतात माझी वाणी संतांचं चिंतन करते. माझ्या वाणीची विशेषता आहे, संतांचं चिंतन माझी वाणी करते. आणखीन सांगायचं झालं काय का महाराज, काय फल? महालाभ. महालाभ महालाभ कशाला म्हणतात? लाभ. प्रपंचाच्या प्रांतात संसारात लाभही नाही, तिकडं महालाभ आहे. प्रपंचात लाभही नाही, लाभ आहे. प्रपंचात विषय शाश्वत नाहीत तेव्हा टिकणारे नाही. स्वभावा मर्त्यस्य तत्सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेजा अपि सर्व जीवित मल्पमेव. प्रपंचातला कोणताच विषय शाश्वत टिकत नाही. आमचे गुरुजी सांगायचे, बुवा एक दिवस भोग तरी संपतील किंवा भोगता तरी संपेल. बरोबर आहे. पैसा तरी संपेल किंवा पैसेवाला, घर तरी पडेल किंवा घरातला तरी बाहेर काढावं लागेल. हा प्रपंच आहे. प्रपंचातला कोणताच विषय शाश्वत नाही. क्षणल विरसम दुःखैक बीजम तच्चिकीर्षंती मंदा, अशा स्वरूपाचे ते विषय आहे. दुसरी गोष्ट सांगितली, तत्सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेजा. प्रपंचातला प्रत्येक विषय आपल्या इंद्रियातलं तेज क्षीण करते. ए बाळ, ए इकडं पहा. माणसानं साखर खाल्ली का साखरेनं माणसं खाल्ले? रे मांडी घाल. इकडं पहा माझ्याकडं पहा. माणसानं साखर खाल्ली का साखरेनं माणसं खाल्ले? नाही. तू विचारात पडला आता काय करा. साखरही नाही माणूसही नाही दिसत. साखर माणसानं खाल्ली का साखरानं माणसं खाल्ले? काय? माणसाने नाही साखर खाल्ली, साखरेनं माणसं खाल्ली. महाराज काय सांगू तुम्हाला. साखर तशी शिल्लक आहे, माणसं संपले. आणखीन सोपं सांगू, दातानं सुपारी खाल्ली का सुपारीनं दात खाल्ले? आता का लक्षात येईल तुमच्या? काय? सुपारीनं दात खाल्ले, दातानं सुपारी नाही खाल्ली. आम्ही भोगाला भोगाय जगतो. नाही बाबा, भोग आम्हाला भोगत असतो.
तत्सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेजा. आणि तिसरं सांगू, विषय सेवन करून माणूस दिव्यजीवी तर लांब राहिला, दीर्घजीवी सुद्धा बनत नाही, अल्पजीवी बनतो. विषय सेविता गा जन्म मरणाचा बाधू. म्हणून मला सांगायचं काय, प्रपंचातले विषय लाभही होऊ शकत नाही, लाभाभास आहे आणि परमार्थात महालाभ आहे. कशाला म्हणतात महालाभ? फक्त निकष सांगतो, एकदा मिळाला का संपत नाही, मना महालाभ. दुसरी विशेषता, एकदा मिळवला का जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही, मना महालाभ. तिसरी विशेषता, त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. आणि शेवटी सांगतो, महालाभ त्याला म्हणा किती मोठं जरी दुःख जीवनात आलं आणि महालाभ जर पदरात पडला तर दुःख दुःख वाटत नाही. शस्त्रे वरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया. चेवोची नाही त्रिविध मुख्य आघवे, उपद्रवाचे मेळावे, वरी पडलिया ही नव्हे वाकुडा जो. समजायचं याच्या जीवनात महालाभ पदरात पडला का संतांची साधना करायची. पहिलं फल आहे पुण्यवंतपणा. दुसरं फल आहे महालाभ पदरात पडतो. महाराज पटलं, पण तुम्ही आमचा विचार करा ना, आम्ही सामान्य संसारी जीवन, आम्हाला अपेक्षा आहे विसाव्याची, समाधानाची. सामान्य धावलो नाही. जीव विसाव्याच्या चाडा सैंग धावा धावी करीत असे बापुडा. आज समाधान होईल, उद्या समाधान, मुलं झाल्यावर, लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर, नातू झाल्यावर, नाही 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 नाही, आयुष्य जाते पण समाधान सुख काही कुठंच भेटत नाही. देवा विसाव्यासाठी प्रयत्न केले, किती धावलो सांगू, 184 घेतल्या धावा, पण अनुभव काय, विश्रांती नाही, कुठंच विसावा नाही. शेवटीच लोक त्याला विसावा देतात. कुठं नेता ठेवतात. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? नेता ठेवतात त्याला. पण खरं सांगू का, तो त्याचा विसावा नसतो, खांदेकऱ्याला मडजड झालेलं असते. ते खांदेकऱ्याला मडजड झालेलं असते, त्या खांदेकऱ्याचा तो विसावा असतो. देवा आपला खरा विसावा पाहिजे असेल तर त्या विसाव्याचं खरं स्थान आहे या संतांच्या पार श्रद्धा समर्पण करा. ती श्रद्धा, तो भावच तुम्हाला विसावा देईल. अभंगाचं तिसरं, विश्रांतीचा ठावा, 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 विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव, विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव, पायी संतांची आभाव. नेगी माझी वाचा तुझी, नेगी माझी वाचा तुझी, हे विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव, विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव, पायी संतांची आभाव. नेगे माझी वाचा तुझी, नेगे माझी वाचा तुझी, विश्रांतीचा ठावा पायी संतांची आभाव, पायी संतांची आभाव, पायी संतांची आभाव. महाराज
पार कुमारी विश्रांतीचं खरं स्थान काय असेल तर साधू आहे. विसाव्यासाठी इतरत्र जाऊच नाही माणसाने. इकडं जा, सासरवाडीला जाऊ दे, मेवण्याच्या गावाला जाऊ दे, नाही तिकडं विसावा नाही भेटत. विसाव्याचं खरं स्थान आहे. विसाव्याचं खरं स्थान तिकडं नाही. हा 1-2 दिवस जावायचा लाड ते पुन्हा कामं लावतात महाराज. आलं की लक्षात? खरं विसावा आहे नाही, काही नाही. मग जाशी तरी जाई संताची या गावा, होईल विसावा तेथे म्हणा. साधूकडे जा, विसावा भेटेल. जा निवृत्तीनाथ महाराजाकडे, जा ज्ञानोबाकडे, जा या संतांच्या सहवासात. संतांच्या भूमीत जरी गेलं तरी विसावा भेटते. विश्रांतीचं खरं स्थान आहे. खरं सांगू, जग सगळं, देव सगळ्याला विसावा देतो. देवाला म्हणतात विठोबा विसाविया विसाविया. देव विठोबा विसावा देणार आहे, पण तोही थकून जातो आणि त्यालाही विसाव्याची गरज ज्यावेळेस भासते त्यावेळेस नामदेव महाराजासारखे संत म्हणतात देवा तुला नामा म्हणे देवा चला दया ठाया. नामा म्हणे देवा चला दया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पावरी. विश्रांती घ्यावया कल्पावरी. नामा म्हणे देवा चला दया ठाया. नामा म्हणे देवा चला दया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांती घ्यावया नामदेव महाराजांसारखे संत सांगतात देवा तुम्हाला विसाव्याची गरज आहे. विसावा पाहिजे असेल तर चला ठिकाणी. संतांच्या ठिकाणी गेलं का देवालाही विसावा आहे. संतांच्या ठिकाणी गेले तर संतालाही विसावा आहे. पण संतांच्या ठिकाणी जीवाला का विसावा नाही? थोडं कैमुतिकांना विचार मांडेल. ऐका देवा, महापापी आहे. करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, तसंच मेलं, मरून पडलं मरून. संत वाटेनं जात आहे. संतांची दृष्टी त्या महापाप्याच्या, चांगलं काहीच केलं नाही ना, त्या महापाप्याच्या प्रेतावर संतांची दृष्टी पडली. असं म्हणतात त्या महापाप्याला विसाव भेटतो, त्याला गती प्राप्त होते. नाही, तो महापापी मेला. त्याची चिता लागली. चितेतून धूर बाहेर आला. धूर बाहेर आला. त्या धुरावर संतांची करुणामयी दृष्टी पडली. शरीरावरही पडली नाही. आता त्या महापाप्याच्या त्या चितेतून बाहेर पडलेला, त्या अग्नीतून बाहेर पडलेला धूर, त्या धुरावर संतांची दृष्टी पडली. तरी त्या महापाप्याला विसाव होतो. नाही, तो महापापी मेला. त्याची चिताही शांत झाली. खाली राख पडली. त्या राखीवर जरी संतांची करुणामयी दृष्टी पडली तरी त्याला विसाव होतो. नारदजी नारद पुराणात हा विचार म्हणतात, महापातक युक्तावा युक्तावा उपपातके. महाराज महापापी असो उपपापी असो, महापातक युक्तावा युक्तावा उपपातके परमपदम प्रयांते व तो परमपदाला जातो. तो कायमचा विसाव्याला जातो. नस पुनरावृत्त ते अशा त्या अवस्थेला जातो. परमपदम प्रयांते व म्हणजे कधी महाराज महद्भी अवलोकिता. महापुरुषांनी त्याचं अवलोकन केलं पाहिजे. कशाचं अवलोकन केलं पाहिजे? म्हणे कलेवरम, त्याच्या शरीराचं. नाही कलेवर शिल्लक त्या लाकडात टाकून दिलं, पेटवले, वर धूर आला, त्या धुरावर पडलं तर धुमम, त्या धुरावर. नाही तद भस्मम वापी सत्तमम. कशावर जरी संतांची करुणामय दृष्टी पडली तरी त्याचा उद्धार होतो. ऐका, महापाप्यानं संतावर श्रद्धा समर्पण केले नाही, जिवंतपणे संतांच्या सहवासात आला नाही, मेल्यावर महापाप्याच्या देहावर, त्याच्या त्या चितेवर किंवा त्याच्या धुरावर खऱ्या अर्थानं संतांची करुणामय दृष्टी पडली तर त्याला विसावा भेटत असेल, त्याचा उद्धार होत असेल, तर आम्ही संतांच्या पार श्रद्धा ठेवली तर आम्हाला विसावा भेटणार नाही. तुकोबा रमतात विश्रांतीचा ठाव पायी संताची आव. इकडं तिकडं भाव ठेवूच नाही. तो भाव ठेवायचा झाला तर देव वा संतांच्या चरणावर ठेवावं. संतांच्या चरणावर ठेवलेल्या भाव सगळ्याला विसावा देतो. कोणाला देतो? गड्याला पुढे गेलं, आता काही विस्तार करत नाही. कोणाला स्थूलला देतो, सूक्ष्म कारण तिने देहाला विसावा देतो. या रात्रीचा विषयच नाही, हे झोपेला कारण होते. अविद्या आवश्यक असतो, आता द्वैचित्र हे काही मांडण्याचा विषय आहे का रात्रीचा?
सकाळी मांडला तरी झोपेला कारण होते, पण रात्रीचा विषय नाही. पण सांगतो तिन्ही देहाला विसावा देण्याचं एकच प्रमाण. म्हणे रामेश्वर त्याचे समागमे झाले हे आरामदेह माझे. रामेश्वर भट्ट सांगतात मी तुकोबाराच्या चरणावर श्रद्धा ठेवली आणि त्याचा परिणाम झाले हे, झाला हा नाही तर झाले हे आरामदेह माझे. हे शब्दात तिन्ही घ्या. स्थूल देहाचा दाह शांत झाला, सूक्ष्म देह मी दशग्रंथी पंडित आहे असा अभिमान तिथं नांदत होता आणि त्याच्यामुळे मला ते दुःख होतं. संत भेटल्यानंतर त्या अभिमान निवृत्त झाला आणि कारण देहाचा तर नाशच केला. संत ग्रहमेळी जगदांध गिळी पहिलं उदया छळी भानू तुका, तू सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करी. सूर्याप्रमाणे जर तुकोबर असतील तर अज्ञानाचा ध्वंस केला म्हणजे कारण शरीराचा नाश केला तर त्याला विसावा, सूक्ष्म शरीराचा बाध केला तर त्याला विसावा आणि स्थूल शरीर त्याच्या संपर्कात गेलं, संसर्गात आलं त्याला विसावा. साधूच्या सहवासात तिन्ही देहाला विसावा होते. म्हणून ते म्हणतात विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. पटलं महाराज. पण एक सांगू का, आता तुम्ही सांगता विश्रांती कशानं भेटते, महालाभ कशा पदरात पडतो आणि खरं सांगायचं झालं तर जीव पुण्यवंत कशानं होतो. पण तुम्ही आता सांगता आमचा सगळा सातबारा भरलेला आहे, त्याचं काय? आमचा सातबारा कोरा नाही ना. आम्ही करू नाही ते केलं, खाऊ नाही ते, पिऊ नाही ते, हेच केलं ना. आणि हे केलं त्याच्यामुळे आमचा सगळा सातबारा काय झालेला आहे, भरलेला आहे. अहो अमृत वाढायचं आहे, अमृत वाढायचं, पण भांड शुद्ध पाहिजे ना. विषाचं भांड असेल तर अमृत तारते का? अमृत तारणार आहे खरं, पण अमृते तरीच मरीजे जरी विखेसी सेवेचे. विषाच्या भांड्यात घेतलेलं अमृत तारत नाही, ते मारतेच. तसं आता पुण्यवंत होण्याचा उपाय सांगता. पण आतापर्यंत आम्ही केलेलं पाप त्याची वाट काय, ते पाप तसंच राहिलं तर पुन्हा पुन्हा आम्हाला दुःख देईल, पुन्हा पुन्हा आम्हाला खऱ्या अर्थानं वाईट कर्मात प्रवृत्त करेल. ते पापही आमचं गेलं पाहिजे महाराज. त्याच्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का? तुकोबाराने भल्या माणसा, ज्या संतांच्या नामाने जीव पुण्यवंत होतो, ज्या संतांच्या साधनेनं महालाभ पदरात पडतो, जी विसावेला जातो, खरं सांगू त्या संतांच्या नामाचा जप केला तर पापही जाते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे. जाती संताच्या जपेर, जाती संताचे या जपे, जाती संता जपे, जाती संताची जपे, जाती संताची जाती संताची जपेरा.
साधनेची फलश्रुती सांगणारा अभंग आहे. संतांची साधना अनिष्ट परिहार आणि इष्ट लाभ अशी दोन्ही फलं देते. काही औषधात प्रकार आहेत, काही औषधं फक्त रोग घालवतात, पुष्टी देत नाहीत. काही औषधं पुष्टी देतात, रोग घालवत नाही. पण काही औषध असे रोगही घालवतात आणि पुष्टी देतात. तसं साधूचं आणि देवाचं चिंतन ते आहे, ते आपल्या जीवनातला रोगही घालवते. साधानाही भवायसे जाय हेर काय शुल्लके, आणि अशी आनंदाची पुष्टी अंगी अशी देते. हे संतांची साधना आहे. पण आपलं जीवन कोणत्या तरी साधनेशी अनन्य व्हावं, एक तर देवाच्या वा संतांच्या. मला वाटते संत कलियुगाच्या दृष्टीनं संतांची साधना सर्वश्रेष्ठ साधना आहे. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगडी बनेगी. तुका म्हणे लागा संताची आकासे, ठाव घेता कैसे वाचा जीवे. अभंगाचा एवढाच संदेश मागे ठेवतो. आपल्या जीवनात त्या संतांची साधना, संतांचा आश्रय करा, संतांच्या नामाचं चिंतन करा. नेहमी एक वाक्य मी सांगत असतो, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. काय? एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. जितकं जमल तितकं नामचिंतन करा. कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. पण आपल्या जीवनात देव वा संतांचं चिंतन एवढं करा, एवढं करा का जेणेकरून पुन्हा या भवसागरात येण्याची आपल्याला पाळीच येऊ नये, असं चिंतन करा, असा संदेश ठेवतो. सेवा देवाच्या चिने समर्पण करतो. गोड अशा प्रकारचं आयोजन, गंधर्वासारखी गायक, इंद्रासारखी वादक मंडळी, आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं चातकासारखे, परीक्षितीसारखे चातक श्रोते माझ्यासमोर बसलेले आहेत. आणि आ कराची वेळ झाली तरी हे आ करत नाहीत. आ कराची वेळ आता हे खरं तर ते हे नाही, हे इकडलं नाहीच महाराज. हे बहुतेक इथं हे आलेत, हे भाग्य आहे गावाचं. नाही तर हे कार्टून त्या कार्टून समोर. एका घरी असंच गेलो, संध्याकाळची वेळ, घरातलं कार्टून टीव्हीवर कार्टून पाहतो. लय बाबा ते बातम्या लावून वा, लक्षात आलं भारी केस आहे, नादी लागणं नको. नावीला जसं कार्टून पाहावं लागलं. अर्ध्या तासानं बाहेरचे कार्टून, त्यानं घरातलं कार्टून बाहेर बोलावलं. तर बरं झालं, पिढा गेली, रिमोट उचलला, अर्धा तास बटणं दाबले, चॅनल काय बदललं आणि बातम्या काय लागल्या नाही. कार्टून पाहावं लागलं. ते घरात पुन्हा बाहेरचं कार्टून घरात आलं. त्याने हातातलं रिमोट पाहिलं, रागे रागे हातातलं घेतलं, माझ्याकडे तिरप 5 चॅनल बदललं, दुसऱ्या चॅनलवरचं कार्टून लावलं त्यानं. मी म्हणलं ए बाबा, अरे बाळा, काय? अरे मी अर्धा तास बटन दाबलं, चॅनल बदललं, तू आल्याबरोबर बटन दाबल्यावर चॅनल बदललं. म्हणे बुवा मला माहित होतं, मी गेल्यावर तू बातम्याच पाहिल्या असत्या. मग जातोस रिमोट मधला एक शेलच काढून नेला होता. बहुतेक तिकडलं हे गिराईक आहे. पण गाव समाधान वाटलं याचं. ही 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 हे वय हे कोवळ्या काळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी अशी सगळी मंडळी, लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळे संस्कारानं युक्त आहे. आणि अशा वातावरणात आपण सगळेजण कीर्तनाला आहात. कोटी कोटी धन्यवाद देतो. कोटी कोटी धन्यवाद देऊन वाणीला विराम देतो. मोठ्या प्रमाणात चाल म्हणायची का झाली. मोठ्या प्रमाणात एकदा देवाचं भजन. विठ्ठल जय जय विठ्ठल.